reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 5व्या भागात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 46. मुलांनो, स्क्रीनवर दिसणारी ही इंग्रजी अक्षरं आणि त्यांचा आवाज शिकला आहात तुम्ही, हो ना? चला तर मग राहुल दादा बरोबर आधी उजळणी करा. मित्रांनो, तयार ना सगळे उजळणी करायला? मुलांनो, स्क्रीनवर एक एक इंग्रजी अक्षर येईल. तुम्ही सर्वांनी ते अक्षर आणि त्याचा आवाज सांगायचाय. टीचर, मुलं बरोबर सांगतायत ना ह्याची खात्री करून घ्या. हे अक्षर आणि त्याचा आवाज सांगा. बरोबर. अक्षर आहे जी आणि याचा आवाज आहे ग. माझ्या मागे म्हणा, जी ग. चला आता पुढचं अक्षर बघा. बरोबर सांगितलं ना? अक्षर आहे जे आणि त्याचा आवाज आहे ज. माझ्या मागे म्हणा, जे ज. चला आता पुढचं अक्षर बघा. बरोबर सांगितलं ना? अक्षर आहे ए आणि त्याचा आवाज आहे ॲ. माझ्या मागे म्हणा, ए ॲ. चला आता पुढचं अक्षर बघा. बरोबर सांगितलं ना? अक्षर आहे ई आणि त्याचा आवाज आहे ए. माझ्या मागे म्हणा, ई ए. चला आता पुढचं अक्षर बघा आणि त्याचा आवाज सांगा. बरोबर. अक्षर आहे ओ आणि त्याचा आवाज आहे ऑ. माझ्या मागे म्हणा, ओ ऑ. चला आता पुढचं अक्षर बघा. बरोबर. अक्षर आहे आय आणि आवाज आहे इ. माझ्या मागे म्हणा, आय इ. आता पुढचं अक्षर. बरोबर. अक्षर आहे यू आणि आवाज आहे अ. माझ्या मागे म्हणा, यू अ. बरं, उजळणी तर झाली करून. आता हेमाताई तुम्हाला शब्द वाचायला शिकवणार आहे. मुलांनो, आज आपण इंग्रजी शब्द वाचायला शिकणार आहोत. स्क्रीनकडे लक्ष द्या बरं सगळ्यांनी. स्क्रीनवर अक्षरं दिसतात ना सगळ्यांना? आता हे वाचायला शिकूया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. आता
या अक्षराचा फक्त आवाज सांगा. सगळ्यांनी ग असंच सांगितलं ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ॲ असंच सांगितलं ना? गुड. आता पुन्हा एकदा मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षरांचा आवाज सांगा. ग ॲ आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. गॅ माझ्या मागे वाचा. गॅ परत वाचा. गॅ सगळ्यांच्या लक्षात आलं ना? 2 अक्षरांचा आवाज एकत्र करून कसा वाचायचा ते? गुड. चला आता पुढे. आता या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी स असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. गॅस माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. गॅस परत वाचा. गॅस परत एकदा वाचा. गॅस सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा आहे ते? टीचर, जर कोणाला समजलं नसेल तर मुलांना परत एकदा समजावून सांगा. चला आता पुढे जाऊया. आता हे एकत्र वाचा बरं. वाचायला शिकला आहात तुम्ही हे. ग ॲ गॅ माझ्या मागे वाचा. गॅ परत वाचा. गॅ चला आता पुढे जाऊया. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर. सगळ्यांनी प असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. गॅप आता माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. गॅप परत वाचा. गॅप चला आता पुढे जाऊया. आता मी ज्या ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. ग ए बर. आता हे एकत्र कसं वाचाल? गे माझ्या मागे वाचा. गे परत वाचा. गे चला आता पुढे कोणतं अक्षर येत आहे ते बघूया. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर. सगळ्यांनी त असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. गेट माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. गेट परत वाचा. गेट व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. आता हे एकत्र वाचा बरं. माझ्या मागे वाचा. ग परत एकदा वाचा. ग आता पुढे कोणतं अक्षर येतंय? या अक्षराचा आवाज काय होतो? म बरोबर. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. गम परत वाचा. गम व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. ग अ
आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. क. माझ्या मागे वाचा. क. परत वाचा. क. आता या अक्षराचा आवाज सांगा. ट. असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. गॉट. माझ्या मागे वाचा. गॉट. परत वाचा. गॉट. आता पुढे. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. ज. ॲ. आता हे एकत्र वाचूया. जॅ. माझ्या मागे वाचा. जॅ. परत वाचा. जॅ. आता या अक्षराचा आवाज सांगा. बरोबर. म. आता शब्द कसा वाचायचा ते ऐका. जॅम. माझ्या मागे वाचा. जॅम. व्हेरी गुड. मुलांनो, इंग्रजी शब्द कसे वाचायचे हे सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? आता आपण आणखीन काही शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. चला, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता इथून पुढचे शब्द वाचण्याचा प्रयत्न आधी तुम्ही करायचाय, मग मी तुम्हाला मदत करेन. वाचा हा शब्द. शब्द वाचता आला का सगळ्यांना? वाचा माझ्या मागे. जग. परत वाचा. जग. परत वाचा. जग. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. वाचा माझ्या मागे. जेट. परत वाचा. जेट. परत वाचा. जेट. आता पुढचा शब्द. शब्द वाचता आला का सगळ्यांना? वाचा माझ्या मागे. जिम. बरं का मुलांनो? जिम हे एका मुलाचं नाव आहे हं. परत वाचा. जिम. आणखी एकदा वाचा. जिम. आता पुढचा शब्द. वाचा हा शब्द. शब्द वाचता आला का सगळ्यांना? वाचा माझ्या मागे. जॉग. परत वाचा. जॉग. परत वाचा. जॉग. व्हेरी गुड. आता राहुल दादा बरोबर या शब्दांचा सराव करा. चला, आता पुढे जाऊया. मग आता सगळे शब्द वाचण्याचा सराव करूया. स्क्रीनवर एक एक शब्द येईल. तो शब्द तुम्ही वाचायचा. टीचर, मुलं शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करून घ्या हं. तयार ना सगळे?
सर्वांना वाचता आले ना सगळे शब्द? व्हेरी गुड. चला अजून कोणते शब्द आहेत वाचा पाहू. सर्वांना वाचता आले सगळे शब्द? व्हेरी गुड. आता हे वाचण्याचा प्रयत्न करा बरं. सगळ्या मुलांना सगळे शब्द वाचता आलेत ना? व्हेरी गुड. टीचर, पाठ संपल्यावर वेगवेगळ्या मुलांना हेच शब्द वाचण्याची संधी द्या. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.